नमस्कार. आज आपल्याला बंद गळा प्रिन्सेस कट ब्लाउजचं असं पूर्ण कटिंग बघायचंय. तर ते कसं असेल बंद गळ्याचं कटिंग ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला मग. आपल्याला बंद गळ्याचं ब्लाउजचं कटिंग करायचंय. ते आहे हे प्रिन्सेस कट ब्लाउज. तर बघा, हे पूर्ण उंची घेतली, अर्धा इंच वाढवलंय मार्जिन प्रमाणे, आणि शोल्डर आपण पूर्ण घेतलंय, त्यातला निम्मा भाग घेतलेला आहे. तर हे शोल्डरचा निम्मा भाग घेतलाय आणि गळ्याची रुंदी मात्र मी 2.25 इंचच्या ऐवजी 3 इंच घेतलेली. आणि जो भाग राहतो शोल्डरच्या निम्म्यातला पुढचा, तो हे शोल्डर तयार राहील बरोबर. मग ह्याच्या खाली मुंडा मी जसा आपण मागच्या गळ्याला घेतो त्याच्यापेक्षा मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे. आणि छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच मार्जिन घेतलंय, कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे बघा, अर्धा इंच का जास्त घेतलंय मी, तर याचा अर्धा इंच आपल्याला शोल्डर उतार द्यावा लागणार आहे. बंद गळा असल्यामुळे ना शोल्डरचा उतार द्यावा लागणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा इंच शोल्डर आपला मुंडा खाली जास्त घेतलेला आहे. आणि हे पॉइंट म्हणत असाल तर टक्स नेहमीप्रमाणे 9.5 ते 9:15 वर घेतलेलं आहे, किंवा मापाच्या प्रमाणे आपण घेऊ शकतो. आणि इथला डिस्टन्स आहे मी 4.25 घेतलेला आहे. इथून इथपर्यंत 4.25, म्हणजे आता छातीच्या मापानुसार आपण घेऊ शकतो 3.5 ते 4.25. आणि इथं पूर्ण मार्किंग केलेली आहे. आता त्यानंतर ना आपण प्रिन्सेसचा नेहमीप्रमाणे खाली सेप घेतो, इथून 1 इंच, त्याप्रमाणे हा सेप घेतलेला आहे. आणि तसाच हा मुंड्याचा वळणदार सेप घेतलेला आहे. हा पाठीमागचा मुंड्याचा सेप दिलेला आहे मी, पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा सेप दिलेला आहे. त्यानंतर ना आपल्याला आहे ना याच्या पुढे 1-2 इंचाचं अंतर सोडून इथे पुढे टक्स मारण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. कारण ते उठाव वरती व्यवस्थित येण्यासाठी. केवळ पॅड टाकायचं असेल तर आपण हे टक्स मारायची आपल्याला गरज नाही बरोबर. त्यानंतर ना हा पाठीमागचा भाग मी व्यवस्थित असा कट करून घेणार आहे, तुमच्या लक्षात येईल. मग अगोदर काय करायचं, इथं मार्किंग करायचं एवढं, आणि हा भाग साईडला काढायचा. आणि इथे आपल्याला पाठीमागचा बंद गळा आहे, तर 1-2 इंचाचा 1.5 इंचाचा बंद गळा आपण घेऊ शकतो. त्याप्रमाणे पाठीमागे बंद गळ्याचा असा चौकोन करायचा बरोबर याला, आणि ह्या हिशोबाने याला आकार द्यायचा गळ्याचा बरोबर. हे बघा, हा बंद गळ्याचा आपण आकार देऊ शकतो. ते इथं थांबायचं. आणि त्यानंतर हे बरोबर ह्याच्यावर ठेवायचं. हे बघा, नेहमीप्रमाणे फर्मा जसा आपण ठेवतो तसा ठेवायचा. जेवढा गळ्याचं तिथे आपण मार्किंग केलं तेवढंच. आणि ते खालचा भागाचा सरळपणा आपण असा करून घ्यायचा. आणि ह्याच्या हिशोबाने हे बघा, ह्याच्या हिशोबाने आपण हे साईडला असं उताराच्या हिशोबाने हे असं कट करून घ्यायचं. बघा, तुमच्या लक्षात येईल. हा भाग उताराचा कट झाला. मग त्याप्रमाणे हे साईडनं पण असाच कट करून घ्यायचं. आणि आता मी हे मागचा मुंड्याचा जो आकार आहे ना, ह्याप्रमाणे हे मी कट करून घेईन, म्हणजे तो मागचा भाग आपला निघेल. तर बघू शकता तुम्ही, हा आपण पाठीमागचा भाग बंद गळ्याचा काढलेला आहे, तो पुढच्या भागावरनं बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं, हा पाठीमागचा भाग साईडला ठेवायचा. आता पुढचा भाग काढण्यासाठी आहे ना, हे बघा, मी हे गळ्याचा भाग पहिला आहे ना असा व्यवस्थित पुढचा गळा जेवढा असेल आपल्याला तेवढा आपण हे कट करून घ्यायचा. हे बघा, हे कट करून पुढचा गळा घ्यायचा बरोबर. जेवढा गळ्याचा आकार आहे तेवढा आपण गळ्याचा आकार हे कट करून घेतला. आता बघा, आता पुढचा खड्डा नेहमीप्रमाणे आपण पाठीमागचा जसा मुंड्याचा सेपचा खड्डा केलेला आहे तसाच ह्याच्या पुढे आहे ना 1 इंच आतमध्ये घ्यायचं. 1 इंच हे पूर्ण आपण आतमध्ये घ्यायचं. आणि त्याच्या आतमध्ये घेतलं ह्याचं असा सेप आतमध्ये घेऊन ह्याला मुंड्याला मिळवायचा. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, दिसतंय ना. हे बघा, हे काय करायचं, इथून आहे ना, इथून घ्यायचं कोरून. हे बघा, इथून कोरून याला असं पुढचा भागाचा असा खड्डा याला मिळवायचा
म्हणजे इथे झोळ पडणार नाही किंवा फुगा येणार नाही. जरा याला व्यवस्थित करून घ्यायचं. हे बघा या हिशोबाने आपण मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा. मग बघा हे मागचा भाग आपण ठेवू, त्यानंतरनं तुमच्या लक्षात येईल. मी जरा इकडे ओढून घेतो. बरोबर हे बघा हे तुमच्या असं लक्षात येईल, जेणे की मागच्या भागाचा मुंड्याचा आकार कसा होता आणि पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार कसा आहे, जेणे की इथे आतमधून एवढं 1 इंचाने आतमध्ये हे आलं पाहिजे आणि ह्या हिशोबानेच निमुळतं वरपर्यंत आपण गेलं पाहिजे. हे बघा ह्या हिशोबाने हे निमुळतं हा भाग गेला पाहिजे, म्हणजे हा पुढचा भागाचा फॉर्मा तयार होतो. बरोबर. तर आता आपल्याला हे यातले सगळे भाग कट करावे लागणार आहेत. मग त्यानंतर ना याचे पुढे कापडावरनं भाग वाढवून घ्यायचे. हे बघा ह्या हिशोबाने असं जाऊ द्यायचं आणि इथे चटका मारून घ्यायचा, म्हणजे सेंटरचा आहे हा भाग काढायचा. त्यानंतर ना ह्याला जो आकार दिलेला आहे प्रिन्सेसचा तो असाच कट करून ह्याला मिळवायचा. या बघा याला मिळवायचा आणि जिथे पॉइंट होता तिथे हे चटका मारून वेगळा भाग करायचा. आता ह्याचा वेगळा भाग कापडावर काढायचा आणि ह्याचा वेगळा भाग कापडावर काढायचा. तर बघा आता पुढचा भाग मी घेतलेला एक फ्रंटचा आणि इथे 5 इंच वाढवून आपण ही मार्जिंग, याला मार्जिंग येण्यासाठी आणि ह्याच्या खाली 5 इंच दोरावर वाढवून याला असं क्रॉसमध्ये निमुळतं घ्यायचं. हे बघा इथून आहे ना हे सरळ असं क्रॉसमध्ये इथे घ्यायचं. मग इथं मार्जिंग वाढवून याला ह्या हिशोबाने, कारण मग आपल्याला साईडचं पीस जोडण्यासाठी लागेल ना मार्जिंग, त्याप्रमाणे असं ह्याला हे घेऊन टाकायचं आणि जिथं चटका सेंटर आहे तिथं मार्किंग करायची आणि जसं मुंड्याचा आकार आहे आपला खड्ड्याचा त्याचप्रमाणे असं एवढंसं या हिशोबाने असं कट करत इथे जायचं. बरोबर. मग आता पुढच्या गळ्याचं सुद्धा आपण जेवढा पुढचा गळा आहे जो आकार आहे त्या पद्धतीने आपण हे बघा असं हे कट करत जायचं. बरोबर. मग त्यानंतर हे साईडचं शोल्डरच्या बाजूनी पण आपण ह्या हिशोबाने असं कट करायचं, म्हणजे हा भाग इथे व्यवस्थित निघेल. त्यानंतर आपण हा कागदाचा भाग काढायचा आणि जरा सेफ व्यवस्थित, शेवटी कला आहे आपली त्या पद्धतीने आपण ह्याला मिळवून घ्यायचं. पण मार्जिंग जास्त कापायची नाही, फक्त त्याला सेफ देण्यासाठी आपली कात्रीचा हात चालवायचा आणि इथे चटका मारायचा. मग मी मगाशी सांगितलं इथून 2 इंच सोडायचं आणि ह्याच दिशेने इथं मार्किंग करायची आणि ह्याच्या पुढे असा एक चटका मारून घ्यायचा, जेणे की इथं आपल्याला हाफ कटोरीसारखा एक डाच मारता येतो आणि इथं साईड जोडल्यानंतर तो एक उठाव येण्यासाठी. तर हा पीस इथे संपला. आपण काढूया आणि जर गळ्याचा शेप जर कुठे अवघड वाटत असेल, नीटनेटका नसेल झाला, तर असा व्यवस्थित कापडाचा आकार आपण त्या पद्धतीने असं सरळ व्यवस्थित देऊन घ्यायचा. बरोबर. हां मग आता हे बघा गळ्याचा शेप व्यवस्थित येतो. मग हा भाग मी साईडला काढतो. आता दुसरा पीस घेतो. आता आपल्याला साईडचा पीस काढायचा आहे. तर हे सरळ कापड आहे, हे आडवं आहे आणि हे क्रॉसमध्ये. तर जरा क्रॉस बघून आपण व्यवस्थित ठेवायचं, जेणे की हा साईडचा पीस क्रॉसमध्ये असला ना तर फिटिंगला चांगलं बसतं. बरोबर. तर आता आहे ह्या पद्धतीनेच आपण आहे ना हे साईडचं कट करून घ्यायचं. हे बघा आणि इथे हे बघा इथे तुम्हाला दाखवतो मी की 1 इंच 1.25 इंच या हिशोबाने इथे पॉइंट आहे ना सेंटरचा, तर इथे 1 इंच ते 1.25 इंचच्या हिशोबाने आपण छातीच्या मापानुसार वाढवायचं. जर छातीचं माप कमी असेल तर 1 इंच घ्यायचं आणि छातीचं माप जर मोठं असेल तर 1.25 इंच घ्यायचं आणि त्याला जसा आकार आहे हे बघा जसा आकार आहे तसा त्याला जाऊ द्यायचा आणि इथे गेल्यानंतर इथे 5 इंच दोरावर वाढवायचं आणि त्याला अशी तिरकी रेघ ओढून ह्याला साईडच्या ह्याला मिळवायचं. तर बघा असा प्रिन्सेसचा साईडचा पीस तयार होईल. मग त्या हिशोबाने आपण असं कट करून घ्यायचं. बरोबर.
आणि हे खालचा भागाचं पण ह्या दिशेने असं सरळ इथपर्यंत खाली जाऊ द्यायचं बरोबर. आणि त्यानंतरनी याला मार्जिंग प्रमाणेच धरून हा उंचवटा आपण त्या हिशोबाने घेत याला मिळवत जायचं. जसा शेप आलेला आहे त्या हिशोबानेच खालीपर्यंत आपण जायचं बरोबर. आणि जिथं मार्किंग केलेली आपण त्याला अशी रेष ओढून घ्यायची. मग हे कागदाचा भाग काढल्यानंतरनं ह्याला जरा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण करू शकतो. तर तुम्हाला दाखवतो. कारण कसं असतं, आपण एकदा कापलं की संपला हा भाग नको व्हायला, त्याला थोडीशी फिनिशिंग आणायचं ते आपल्या हातात असतं. या हिशोबाने बघा अगदी व्यवस्थित तो उंचवटा घेत हे बघा त्याला मिळवत जायचं आणि जिथं मार्किंग केले तिथं एक चटका मारायचा म्हणजे हा भाग आपला तयार झाला. आता आपल्याला फायनली कटिंग करायचं असतं. मी प्रत्येक वेळेस सांगतो बघा. आता हा मागचा भाग आपण काढलेला आहे, जसा मागचा बंद गळ्याचा आकार दिलेला आहे आणि शोल्डर उतार देऊन शोल्डरही तेवढं ठेवलेलं आहे. मग हे फ्रंटचा भाग परत असाच ठेवायचा याच्यावरती व्यवस्थित त्या हिशोबाने. आणि गळ्याची रुंदी मात्र मी 3 इंच घेतलेले लक्षात ठेवा. आणि हे फ्रंटचा भाग ठेवला, साईडचा पीस लावताना बरोबर इथे असं बसवायचा मार्जिंग प्रमाणे. आणि बघा इथं पॉईंटला पॉईंट मिळून हे इथपर्यंत गेलं पाहिजे बरोबर. असं लावून घ्यायचं एकसारखं. खालच्या भागाला पण कमी जास्ती होता कामा नये. जर होत असेल तर ते व्यवस्थित आपण असं कट करून घ्यायचं मुंड्याच्या हिशोबाने म्हणा, खालच्या उंचीच्या हिशोबाने म्हणा. हे बघा इथे जर मला वाढत असेल तर मी कट करून घेतलं. मग त्यानंतरनं हा बघा खड्ड्याचा भाग मी 1 इंचाच्या हिशोबाने आतमध्ये घेतलेला आहे, दिसतंय ना तुम्हाला 1 इंचाच्या हिशोबाने. आणि त्याचा हा भाग असा घ्यायचा जेणे की मागच्या भागाच्या आतमध्ये निमुळता होत गेला पाहिजे. आणि मग बाही घ्यायची आणि व्यवस्थित आहे ना, जिथे शोल्डर आहे जोडणार आपण तिथं ही चटका बाहीचा सेंटरचा सोडायचा आणि या पद्धतीने अलगद अशी लावत हे बघा लावत बाही आहे ना ही अशी हळूहळू पर्यंत इथे पोचायची. म्हणजे फायनली हा मुंडा आपला बरोबर झालेला आहे, म्हणजे बाही आपली बसू शकते. तर इथं पाठीमागे 4 इंच ते 4.25 इंचाच्या हिशोबाने पाठीमागच्या डाचचं एक मार्किंग करून घ्यायचं. असं हे बंद गळ्याचं ब्लाऊज आहे. आणि आता तुम्हाला मी सांगत असतो इथं गळ्याच्या इथल्या हिशोबाने बरोबर ना, की हा गळा जर पसरट होत असेल नकळत तर नकळत बघा इथे आहे ना 5 इंचाच्या आतमध्ये हा भाग आहे ना थोडासा असा कट करून घ्यायचा म्हणजे तो गळा पण व्यवस्थित पुढचा बसू शकतो. तर हे असं बंद गळ्याचं पूर्ण कटिंग आहे. तर करा प्रयत्न, तुम्ही नक्की होईल.